सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। नमस्कार मित्रांनो, आज रात्री आणि मध्यरात्रीपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा काही भागात मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे। तर राज्यातील असेही काही जिल्हे असतील ज्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, राज्यातील पावसाची उघडीप आता संपणार आहे। लवकरच आज रात्री पावसाला सुरुवात होणार आहे। तर जाणून घेऊयात हा पाऊस राज्यातील नेमक्या कोणत्या भागात होणार याविषयीची सविस्तर माहिती। पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो, दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या बातमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल। मित्रांनो, माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता पूर्ण बघा। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता आज रात्री दरम्यान आपल्याला मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि अहिल्यानगरच्या भागात मोठ्या मुसळधार पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे। तसेच आज रात्री होणाऱ्या पावसात आपल्याला वादळी वाऱ्याचं प्रमाण देखील मध्य महाराष्ट्रात काहीसं जास्त पाहायला मिळू शकतं। त्यासोबतच महाराष्ट्रातील इतर ठिकाणी पाहायचं झालं तर आपण या ठिकाणी पाहू शकता कोकण पट्ट्यात देखील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण डोंबिवली, वसई विरार आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला मोठा जोरदार पाऊस आज, उद्या आणि परवा 3 दिवस झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, राज्यातील पावसाचा जोर आता वाढत जाणार आहे। सर्वत्र पाऊस पुन्हा एकदा सुरू होणार आहे। तसेच आपण या ठिकाणी पाहू शकता उत्तर महाराष्ट्रात नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्री आणि उद्या म्हणजेच 6 ऑगस्ट रोजी देखील झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, राज्यात आजपेक्षाही जास्त उद्या पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळेल। 6, 7 आणि 8 ऑगस्ट दरम्यान बहुतांश भागात आपल्याला मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल। तसेच मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या भागात आपल्याला रात्रीला ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल। विदर्भात देखील अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिम आणि तसेच विदर्भाच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये वातावरण बदललेले पाहायला मिळेल। काही भागात स्थानिक वातावरण तयार होऊन यातील हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळू शकतो। मित्रांनो, उद्या आहे 6 ऑगस्ट। आपण या ठिकाणी पाहू शकता उद्या देखील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे। 7 आणि 8 तारखेला देखील महाराष्ट्रात पाऊस असेल, मात्र 10 तारखेच्या नंतर महाराष्ट्रात मोठा ढगफुटी सदृश पाऊस सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळेल। तोपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल। 10 ते 15 ऑगस्ट दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात मोठी अतिवृष्टी होणार आहे, जड स्वरूप पाऊस असणार आहे। तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। धन्यवाद।